जल्लोषात स्वागत। अकोला हैदराबाद मार्गावरती मालेगावहून पातूरकडे येणाऱ्या वाहनानं अचानक पेट घेतला। वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे, मात्र वाहनाचं मोठं नुकसान झालं। भंडाऱ्यात वृत्तपत्र विक्रेत्याला भरधाव ट्रकनं चिरडलं। भीषण अपघातामध्ये वृत्तपत्र विक्रेत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला। पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याचं काम सुरू असताना रोड रोलर खाली आल्यामुळे सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू। रोलर अचानक मागे घेतल्यामुळे अपघात घडला। ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। सोलापुरात अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनं खळबळ। मूळचा धाराशिवच्या भूम तालुक्यातील केदार घाडगे यानं आत्महत्या केली। अद्याप आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनकडून तपास सुरू। भंडाऱ्याच्या पोहरा गावामध्ये 2 अट्टल गुन्हेगारांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न। एका दाम्पत्याकडून बळजबरीनं दागिने हिसकावून मारहाण करत पेट्रोल ओतून जाळण्याचाही प्रयत्न। पोलिसांकडून दोघांना अटक। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचं परळीतलं कार्यालय छत्रपती संभाजीनगरला हलवलं। सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयावरती ऊसतोड कामगार संघटनांकडून नाराजी व्यक्त। वाशिममध्ये मकर संक्रांतीनिमित्त गावरान गुळाच्या मागणीमध्ये वाढ। रिधोरा इथं विषमुक्त गावरान गुळाची निर्मिती केली जाते। बीडच्या परळीमध्ये ज्योतिर्लिंग वैद्यनाथच्या दर्शनासाठी आता विदेशी भाविकांचा ओघ। रशियन नागरिकांनी ज्योतिर्लिंग वैद्यनाथचं दर्शन घेतलं। भाविकांकडून हातामध्ये माळा घेत तासभर गाभाऱ्यामध्ये शिवनामाचा जपही झाला। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं वसुमती मॅरेथॉनचं आयोजन। मॅरेथॉनमध्ये मराठवाड्यातील तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग। अभिनेता हार्दिक जोशीनं हिरवा झेंडा दाखवला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस। सोमनाथ स्वाभिमान पर्वासाठी शौर्य यात्रेमध्ये सहभाग। सोमनाथ मंदिरामध्ये मोदींच्या हस्ते पूजा होणार। गृहमंत्री अमित शहा आज केरळ दौऱ्यावरती एनडीए नेत्यांची बैठक घेणार। केरळ निवडणुकीच्या तयारी संदर्भामध्ये चर्चा करणार असल्याची माहिती आहे। ओडिशामध्ये सोमनाथ स्वाभिमान महोत्सवासाठी पुरी समुद्र किनाऱ्यावरती कलाकार सुदर्शन पटनायक यांनी तयार केलं वाळू शिल्प। शिवलिंग दर्शवणारं वाळू शिल्प आणि 1000 वर्ष पूर्ण होत असलेल्या सोमनाथ स्वाभिमान महोत्सवाचा संदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज गुजरातमधील सोमनाथ मंदिरामध्ये पूजा